मला आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगायची की आपण जेव्हा रमाईबद्दल बोलतो, माता रमाईबद्दल बोलतो, आणि ते माझ्या आधी भाषण करणाऱ्या बऱ्याच लोकांनी पण हा उल्लेख केला की माता रमाईंनी बाबासाहेबांना साथ दिली, माता रमाईंनी बाबासाहेबांची मदत केली आणि माता रमाई कशा त्यागमूर्ती होत्या, असे सगळ्यांची भाषणं असतात. पण मला ही भाषणं जास्त पटत नाही. माझ्या मते माता रमाई ह्या त्यागमूर्ती नव्हत्या, तर माता रमाई ह्या स्वतः एक क्रांतिकारी व्यक्ती होत्या आणि एका क्रांतीचं प्रतीक होतं. आणि आपण हे कुठलं येतं हे सुद्धा समजून घेतो. माता रमाई यांनी स्वतः संघर्ष केला, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात संघर्ष होता. बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून जगत होत्या, त्याचा एक वेगळा संघर्ष होता, आणि एक दलित महिला म्हणून या जगात आल्या त्याचा वेगळा संघर्ष होता. आणि या सगळ्या संघर्षांवरती मात करून आज आपल्याला माता रमाई आपल्या सर्वांसमोर एक नुसतं त्यागाचं नाही तर क्रांतीचं, संघर्षाचं, प्रेमाचं आणि ममतेचं प्रतीक म्हणून आपल्या सर्वांना ते उभ्या